शकील हवालदार हा सोडी मैदानामध्ये सह्याद्री फायटर्स गोल कोच संघाकडून तर प्रहारिक बॅटर प्रहारिक गोलंदाज आपण बघू पाहतो पहिला सह्याद्री फायटर्स संघाला 4 धावांनी या षटकाची सुरुवात केली जाते मॅचची सुरुवात केली जाते दुसरा चेंडू मारण्यासाठी बबलूच्या माध्यमातून संघात केला जातो चला कोचच्या टीम मॅनेजर संघ बबलू गोलंदाजी मार्कर एकूण धाव संख्या पंचावरती 9 धावा याकडे सिंगल देखील येतोय गोलंदाज शिबारकर बबलू या षटकावर वजन पाहिला गेला तर पहिला चेंडू चौकार दुसऱ्या चेंडूवरती सिंगल तिसरा चेंडू चौकार आणि कमी वयामध्ये कमी वयाचे खेळाडू आहेत युवा टॅलेंट आहेत पण या संघाने अनेक स्पर्धा या हंगामामध्ये गेल्या तो संघ खेळतोय समोर पेढे नाईन संघ ज्याने देखील अनेक स्पर्धांमध्ये अचूक कामगिरी केली आहे तो संघ खेळतोय त्यांच्या समोर दोन मोठे संघ चिखली परिसरातील एकमेकाच्या तिथे मात्र फलंदाजी करण्याकरिता स्ट्रायकरवर साकील हवालदार दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण कमालीचा झालाय विनंती आहे प्रेक्षक जे बाउंड्रीच्या जवळ बसलेले आहेत थोडंसं मागे जो सह्याद्री फायटर संघ आपला दबाव टाकेल आर्यन गोलंदाजी मार्कर यावेळी गणेश नो बॉल प्लस 1 चा इशारा पंचांचा येतो धावसंख्या येतो ना यावेळी पहिला चेंडू चौकार सुरुवात आर्यनच्या माध्यमातून होते आर्यन एक वेगवान गोलंदाज आहे टप्प्यामध्ये सुधार करावा लागेल टप्प्यामध्ये सुधार केला तर विकेट देखील मित्र फलंदाजांवरती नाही तर फक्त आणि फक्त फलंदाजांचा हल्ला चालू आहे आणखी चेंडू गोलंदाजी मार्कर विकेट समोर टाकली खराब चेंडू पंचाचा इशारा वाईट चौकार चाके दूसरा षटक प्रगतीपथावर आर्यन गोलंदाजी मार्कर समोर चाके फॉर्ममध्ये आहे खेळाडूच्या बॅटमध्ये चेंडूवरती नजर देखील प्रॉपर आहे यावेळी देखील ओव्हरमध्ये एकूण 5 चौकार आलेले आहेत धावसंख्या एकूण 44 धावांवर खराब चेंडू पंचाचा इशारा पुढे वाईटचा येतोय 25 धावा अद्याप या षटकामध्ये झालेले आहेत धावसंख्या 45 धावांवर यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय वैयक्तिक पहिल्या स्थानी अंतिम षटक घेऊन ओंकार पहिला चेंडू पंचाचा इशारा लक्ष्यांच्या बाकी खराब चेंडू आणि संघाचा अर्धशतक देखील धावपट्ट्यावरती लागतो 50 धावा सह्याद्री फायटर संघाच्या धावपट्ट्यावरती गणेश मोरे कॅच करण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटवरती लागेल तिथे थांबतो पिच बराबर होतो एकदा पूर्ण केली जाते धावसंख्या 51 धावांवरती सलग चेंडू सीमा पार होतोय साकील हवालदारच्या खात्यामध्ये आणखी एक चौकार आलाय सह्याद्री फायटर संघाच्या या मैदानामध्ये आहे 6 चेंडू आणि सलग 6 चौकार त्याच्या बॅटमधून आले पंचाचा इशारा वाईट बॉलवरती धावसंख्याचा विचार केला सलग 9 चौकारांचा काहीने 7 चौकार लावले त्या मॅच मध्ये हा चेंडू असून काही चेंडूचा खेळ शेष कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू जातोय 70 धावांची 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये दाखल गोलंदाजी मार्कर राखील हवालदार यावेळी पंचाचा इशारा लेग ऑप्शनचा गोपन बाकी एक चेंडू बाकी एक ताब्या चेंडूवरती मिळते सुरुवात यावेळी होते पंचाचा इशारा नो बॉलचा देखील आला त्यांच्या समोर खेळतो पेढे नाईन यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू जातो विकेट किपिंग चांगली आपल्याला पाहायला मिळते साकीब आणि राखीलची जोडी मैदानामध्ये आहे वेगाचं उत्तर नाही आहे या चेंडूचं देखील उत्तर नाही आहे मॅचवरती प्रॉपर चेंडू येत नाही आहे मिडल प्रॉपर होत नाही आहे
यावेळी देखील वेगाने बीट होत आहेत. इथे मात्र पहिला षटक आपल्याकडून गोलंदाजी मार्कवर अश्विनी राखीलला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे. पुन्हा एकदा कप्पाच्या 70 धावांचा पाठलाग करायचा. तुम्हाला चौकारांची आवश्यकता आहे, मोठ्या पट्ट्यांची आवश्यकता आहे. इथे मात्र क्लिक केलाय चेंडू जातोय. चुकीचा क्षेत्ररक्षण बदलायच्या माध्यमातून पंचचा इशारा अतिरिक्त धावेचा येतोय. वाईटचा इशारा येतोय. 10 धावा इथून धावपट्ट्यावरती येत आहेत. आता बॉल येतोय. प्रेशर पुन्हा एकदा वरती बिल्ड होतोय. यावेळी देखील बबलू इथे मात्र मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. गणेश मोरे लाजवाब चेंडू लक्ष्मणच्या पाठवरून चेंडूला आतमध्ये आणलाय. आपल्याला पाहायला मिळतोय गणेश मोरेचा पुढील चेंडू. यावेळी देखील टप्पा चाललाय. सातत्याने लेग कटरचा वापर केला जातोय. हा चेंडू देखील 50 वेगाने गेलाय. वेग आगे, टप्पा आगे, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना गणेश मोरे. हा चेंडू देखील अप्रतिम आहे. सुंदर षटक. मुबारक नवीन गोलंदाजी मार्कवर. पंचांचा इशारा ऑप्शनच्या आत. यावेळी ब्लॉकमध्ये केलाय. 50 वेग पुन्हा एकदा आहे. यावेळी धावचीची संधी देखील आहे आणि गोलंदाज देखील पाहत होतो. यावेळी तुमचा चेंडू आहे. मोठा पट्टा खेळला आहे. इथे थोडंसं उशिरा इथे चौकार येताना आपण पेडेगावकडे पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर. त्याला देखील दर्शनचे प्राधान्य देताना एकूण 18 धावांवर सुंदर चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज मुबारक नवीन गोलंदाज आहे. त्याला देखील तयार करण्याचा प्रयत्न राखील गणेश मोरे यांच्या माध्यमातून मॅचमध्ये त्याला गोलंदाजी देखील दिली जाते. यावेळी देखील वेग चांगला होता. 24 धावांवर चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये जातोय. बॅटमॅनच्या पॉकेट जातोय. आणखी एक चौक आणि या मॅच मला जिंकलेला आहे.